बराच वेळ झाला नचिकेत नाही आलाय. अहो जरा नचिकेतला फोन करून बघा ना, कुठे आहे तू? अगं फोनच लागत नाहीये त्याचा. कसं कळणार कुठे आहे, काय करतोय? तुला काहीच बोलायचं नाहीये का? जेवायला वाढून घेतलंस? नचिकेशिवाय जेवणार आहेस तू? मग काय करू? रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था झालीये माझी. बघितलं ना किती विचित्र वागतोय ते. इतक्या वेळा सांगूनही त्याची दारू अजून चालूच आहे. बाबा नाही जुमानत नाहीये तो. कंटाळा आलाय मला आता. त्याचं वागणं पण इतकं विचित्र झालंय. काही बोलायला गेलं तर एकतर दुर्लक्ष करतो, नाहीतर असं वस्कन अंगावर धावून येतो. काय ग, जेवलात का? पाण्यात काठी मारल्याने पाण्याचे दोन भाग होत नाहीत. त्यामुळे आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करणं बंद करा राजसी मॅडम. आमच्या कुटुंबात फूट पडणार नाहीये. आमच्यापासून आमचं घर हिरावून नाही घेता आलं म्हणून नात्यांमध्ये भिंत उभी करताय. पण एक लक्षात ठेवा, वरवर आमच्यात कितीही वाद असले ना तरी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत आणि कायम एक राहणार. कुटुंब हा इतका कॉन्फिडन्स कुठून येतो ग? त्या घरात तुला काडीचीही किंमत नाहीये. बघतेस ना तुझी सासूबाई माझ्यासाठी कशा पायघड्या घालते ते. करेक्ट. आता कसं बरोबर बोललात. माझी सासू माझी घालत असेल तुमच्यासाठी पायघड्या, पण सासू ती शेवटी माझीच राहणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्यासाठी माझं कुटुंब आणि माझा नवरा या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्याहून अधिक कमवण्यासारखं आणि गमवण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये. त्यामुळे त्यांना प्राणपणाला लावून मी जपेन. माझ्या कुटुंबात जो फूट पाडण्याचा प्रयत्न केलात तो पहिला आणि शेवटचा. पुन्हा जर असं काही केलं ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही. आणि मी कोणत्या डोक्याला जाऊ शकते हे तर तुम्हाला माहितीच आहे ना. आठवतंय ना? आणि हो, माझ्या घरच्यांसाठी तुम्ही आठवणीने इतकं चांगलं जेवण आणलं त्याबद्दल देशमानेंची सून सौ अर्पिता समीर देशमाने तुमची अगदी मनापासून आभारी आहे. खरंच थँक्यू सो मच. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच. खूप बोललीस ग. माझी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. राजसी आहे मी आणि राजसी जे ठरवते ना ते करते. फायनली सगळे जेवले, बरं वाटलं. मला माहिती होतं पावभाजीचा घमघमाट सुटला की आमच्या घरातलं कोणी कंट्रोल करणार नाही. मला माहिती होतं पावभाजी म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटणार त्यांच्या, राहत नाही. पावभाजी वीक पॉइंट आहे ना. काय झालं? काय झालं?
सॉरी, माझ्याशी बोलत होतात का तुम्ही? नाही, माठाला बोललो. म्हणजे तुमच्या मागे जो माठ आहे ना त्याच्याशी बोलत होतो. तुम्ही मध्ये आला तो. तुम्ही पण ना, दे इकडे. काय झालं? काही नाही हो, गेल्या काही दिवसात जे काही घडलं, जसं घडलं त्याचा विचार करत होते. आपलं हे घर आपल्याला परत मिळालंय खरं, पण हो त्यात किती अडथळे आले. मला वाटते ते मुद्दा मांडले गेले. आपलं घर आपल्याला मिळू नये असं खूप लोकांना वाटत होतं. समीर, मला वाटते आपल्या घराला आणि आपल्या नात्याला ना कोणाची तरी दृष्ट लागली. या सगळ्यापासून वाचण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. खरं सांगू का, मला हे पटत नाही, म्हणजे दृष्ट वगैरे. पण तुम्हाला हवं असेल तर आपण करू. तुमच्या मनात आहे ना, करू आपण. काय करायचं सांगा. आपण वास्तुपुरुष पूजन करूया. अहो, त्या गौरीवर सुद्धा चिडचिड करायला लागलाय तो आता. आणि त्याला जर आमची किंमत नसेल तर त्याच्यासाठी आम्ही स्वतःची काय हेळसांड करून घ्यावी. हे बघ कल्याणी, तुझं म्हणणं चुकीचं नाहीये, हं? पण आम्ही पण तुझ्याकडनंच अपेक्षा ठेवणार ना सपोर्टची. आता तू जर निर्वाणीची भाषा करायला लागलीस तर काय करायचं आम्ही, सांग बरं. आपल्या नचिकेतला या सगळ्यातून ना तूच बाहेर काढू शकतेस. हो वहिनी, दादा खूप खचलाय ग. तुमच्यातलं प्रेमच दादाला आपल्यात परत आणू शकतं. अगं पण वास्तुपुरुष पूजन. आमच्या चाळीत ना एक आजी राहायच्या. त्या बोलायच्या की वास्तूतला कलह थांबवायचा असेल, घराला कोणाची दृष्ट लागली असेल ना, तर वास्तुपुरुष पूजन करावं. हा, पण ते आपल्या मालकीच्या घरामध्ये ना, म्हणजे ही जागा तर. मग काय झालं, घर आपल्या नावावर नाहीये तर. वास्तूचं घर त्या घरात राहणाऱ्या माणसांमुळेच होतं ना. आणि या घरात कोण राहतं? आपण. हे घर सुख, शांती आणि समाधानाने भरलेलं असावं ही जबाबदारी आपलीच आहे ना. मग या वास्तूत राहणाऱ्या पुरुषाची पूजा करून त्याचे आशीर्वाद तर घ्यायला हवे ना आपण. प्लीज नाही म्हणू नका ना.